हॅलो. नमस्कार. म्हणजे मी तुम्हाला डायरेक्ट फोन केला आहे. खरं तर वाया फोन नाही केला आहे. ही खूपच मोठी गोष्ट आहे. मला तुम्हाला डायरेक्ट फोन करायची संधी मिळते आहे या सेगमेंट थ्रू. नमस्कार, मी नम्रता बोलते आहे. हॅलो, रंजना देशमुख बोलताय का? माय गॉड. ओके. सो बऱ्याचदा कमेंटमध्ये मी माझ्या वाचलं आहे की आम्हाला तुमच्यात रंजना दिसते. तर मी सांगू नाही शकत की मी किती नशीबवान आहे की मला तुमच्या नावाची उपमा मिळाली आहे. खूप लवकर गेलात तुम्ही. तुमचे सिनेमे म्हणजे ना, आज मला जे वर्सटाईल म्हणून जे काही ओळखतात ना, तर मला खूप भारी वाटतं. आणि जेव्हा तुमचं नाव खाली लिहिलं जातं ना की अरे रंजना सारखं काम करता तुम्ही, म्हणजे खरं तर माझी तेवढी खरं तर कॅपॅसिटी नाही, लायकी नाही खरं तर हे म्हणण्याची किंवा हे समजण्याची स्वतःला. तुम्ही फार मराठी चित्रपटसृष्टीला तुम्ही एक काळ दिलाय, तुम्ही एक काळ गाजवलाय. खूप वेगवेगळ्या धाटणीचे, वेगवेगळ्या पद्धतीचे, वेगवेगळ्या शेड्सचे तुम्ही रोल केलेत. मी खूपदा मी लकी समजते की जेव्हा मला तुमच्या नावाने हे करतात की आम्हाला तुला रंजनाच्या भूमिकेत बघायचं आहे, किंवा आम्हाला असं वाटतं की त्या ज्या अभिनेत्री होऊन गेल्या होत्या रंजना, तशा तुम्ही आहात. तुम्ही सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीच्या वर्सटाईल आहात. तर मला खूप छान वाटते. मला हे तुम्हाला सांगायचं होतं. आणि परत कुठल्या तरी रूपात मला तुम्हाला पाहायचं आहे. प्लीज लवकर या. आणि चित्रपटसृष्टीला तुमच्यासारख्या अभिनेत्रींची खरंच खूप गरज आहे. आणि मी प्रयत्न करीन तुमचा वारसा चालवण्याचा. मी वेगवेगळे रोल, वेगवेगळ्या भूमिका वठवत राहीन आणि प्रेक्षकांचं मनोरंजन करत राहील. प्लीज लवकर या. थँक्यू सो मच. इथूनच पाया पडते. आणि तुमचं लक्ष आणि तुमचे आशीर्वाद कायम आमच्यावर असू द्या, आणि माझ्यासारख्या अनेक अभिनेत्रींवर असू द्या ज्यांचं तुमच्यावर खूप खूप प्रेम आहे. आम्हाला तुम्हाला प्रत्यक्षात भेटता नाही आलं, तुम्हाला सांगता नाही आलं. खूपच लवकर निघून गेलात तुम्ही. पण मला माहिती आहे तुम्ही कुठल्या ना कुठल्या रूपात आम्हाला बघताय आणि तुमचे आशीर्वाद आमच्यावर आहेत, म्हणून आम्ही तुमच्यासारखं काम करण्याचा प्रयत्न करू शकतोय. थँक्यू सो मच. आणि तुमचे आशीर्वाद असू द्या. थँक्यू. बाय.